नमस्कार, मी स्वाती जावळे, इलेक्ट्रिशियन इन्स्ट्रक्टर, फादर ॲग्नल ITI वाशी. आज आपण बघणार आहोत DOS स्टार्टर. तर सर्वप्रथम स्टार्टर म्हणजे काय? जसं आपल्या घरातील ट्यूबलाईट चालू करण्यासाठी आपण स्टार्टर वापरतो, तर त्याचप्रमाणे मोटर जी आहे ती मोटर चालू करण्यासाठी, ज्या इंडक्शन मोटर आहे ते चालू करण्यासाठी स्टार्टर वापरलं जातं. ह्या सिंगल पेज किंवा 3 पेज इंडक्शन मोटर असतात आणि त्याप्रमाणे सिंगल पेज किंवा 3 पेज स्टार्टर्स असतात. तर हे जे स्टार्टर आहे, ज्या मोटर्स चालू करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टर्स असतात. DOS स्टार्टर, स्टार डेल्टा स्टार्टर आणि ॲटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर. तर मोटरची कॅपॅसिटी बघून स्टार्टर ठरवलं जातं. तर आज आपण जे बघणार आहोत ते आहे DOS स्टार्टर. त्याचं कन्स्ट्रक्शन कसं असतं, वर्किंग कसं असतं ते आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम DOS स्टार्टर किंवा कुठलाही स्टार्टर जे आहे ते स्टार्टर वापरण्याची गरज काय आहे? तर नेसेसिटी ऑफ स्टार्टर. तर मोटरला चालू बंद करण्यासाठी स्टार्टर लागतं. तसेच मोटरला ओव्हरलोड करंटपासून प्रोटेक्शन देण्याचं काम करण्यासाठी सुद्धा स्टार्टर वापरतात. आणि जर व्होल्टेज लो झालं तर त्यावेळेस प्रोटेक्शन देण्यासाठी सुद्धा स्टार्टरचा वापर केला जातो. त्यानंतर स्टार्टर सिलेक्ट करण्यासाठी काय काय पॉईंट्स कन्सिडर केले पाहिजे? तर ज्यावेळेस आपण एखादे स्टार्टर विकत घेणार असतो त्यावेळेस आपल्याला काही पॉईंट्स माहिती असणं गरजेचं असतं. ते म्हणजे स्टार्टिंग करंट, मोटरचा जो स्टार्टिंग करंट आहे तो किती आहे, तसेच त्याचा फुल लोड करंट किती आहे, त्याची मोटरची व्होल्टेज रेटिंग काय आहे, त्याचा लाईन व्होल्टेज ड्रॉप किती आहे, किती सायकल्स ऑपरेशन आहे, म्हणजे किती काळासाठी वापरणार आहोत, तसेच कुठल्या टाईपचा लोड आपण मोटरवर देणार आहे, आणि मोटरचं प्रोटेक्शन आणि जो ऑपरेटर आहे वापरणारा त्याची सेफ्टी, हे सर्व पॉईंट्स एखादा स्टार्टर बनवताना किंवा विकत घेताना कन्सिडर करावे लागतात. नॉर्मली DOS स्टार्टर जे आहे हे अप टू 5 HP पर्यंतच्या मोटर्ससाठी वापरतात. कारण त्यापेक्षा अधिक HPचे जे मोटर्स असतात त्यांचा स्टार्टिंग करंट हा खूप जास्त असतो आणि त्यामुळे त्यासाठी वेगळे स्टार्टर्स वापरले जातात की ज्यांच्यामध्ये स्टार्टिंग करंट कमी केला जातो किंवा स्टार्टिंग व्होल्टेज कमी करून करंट कंट्रोल केला जातो. तर आज आपण बघणार आहोत DOS स्टार्टर. आता ह्या DOS स्टार्टरमध्ये काय कंपोनंट्स वापरले जातात ते सर्वप्रथम बघूया. की DOS स्टार्टरमध्ये MCB असतो. हा इथे 3 पोल MCB 3 पेज मोटरसाठी. जर सिंगल पेज मोटर असेल तर सिंगल पोल किंवा 2 पोल MCB असतो. MCB सिंगल पोल हा कंट्रोल सर्किटसाठी. NO पुश बटन मोटरला ऑन करण्यासाठी. NC पुश बटन मोटरला ऑफ करण्यासाठी. ओव्हरलोड रिले मोटरला प्रोटेक्शन देण्यासाठी आणि कॉन्टॅक्टर. तर हे मेन कॉम्पोनंट्स आहे जे DOS स्टार्टरमध्ये वापरले जातात. थोडक्यात यांचं वर्किंग बघूया. तर MCB मिनिएचर सर्किट ब्रेकर्स. तर मोटरला शॉर्ट सर्किटपासून प्रोटेक्शन देण्याचं काम हे MCB करतात. आधी फ्यूज वापरत होते पण आता MCB किंवा MCCB वापरला जातो कारण हा ॲटोमॅटिकली ट्रिप होतो म्हणून, आणि पुन्हा आपण याला चालू केल्यावर चालू होऊ शकतो. तसेच 3 पोल हा 3 फेजसाठी वापरला जातो आणि सिंगल पोल हा येथे कंट्रोल करण्यासाठी वापरला आहे. NO पुश बटन हे मोटरला ऑन करण्यासाठी वापरलं जातं आणि NC पुश बटन मोटरला ऑफ करण्यासाठी वापरलं जातं. आणि ह्यांचं वर्किंग किंवा हे कसे ऑपरेट केले जातात याबद्दल अधिक माहितीसाठी माझा या आधीचा व्हिडिओ बघा. ओव्हरलोड रिले. ज्यावेळी मोटरचा करंट जो आहे हा नॉर्मल करंटपेक्षा जास्त होतो त्यावेळेस मोटरला संरक्षण देण्यासाठी ओव्हरलोड रिले वापरला जातो. तर हा ओव्हरलोड रिले जो आहे हा नॉर्मली थर्मल ओव्हरलोड रिले वापरला जातो. मॅग्नेटिक ओव्हरलोड रिलेसुद्धा असतो. तर थर्मल ओव्हरलोड रिलेमध्ये बायमेटॅलिक स्ट्रीप
हे प्रिन्सिपल वापरून हा रिले बनवलेला असतो. म्हणजे ज्यावेळी जास्त करंट फ्लो होईल त्यावेळी पट्टी गरम होते आणि आपले कॉन्टॅक्ट सोडते आणि त्यामुळे मोटरचा सप्लाय जो आहे तो वेगळा केला जातो मेन सप्लायपासून. तसेच कॉन्टॅक्टर्स, येणारा सप्लाय आणि मोटरपर्यंत जाणारा सप्लाय ह्यांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी कॉन्टॅक्टर वापरला जातो आणि कॉन्टॅक्टरला ऑन ऑफ करण्यासाठी NO/NC पुश बटन वापरले जातात. तर हे जे कॉम्पोनंट्स आहे ह्यांचे सिम्बॉल्स आहे जे की आपल्याला डायग्राममध्ये वापरावे लागतात. जे स्टार्टर असतात कुठलेही त्यांच्या 2 डायग्राम्स असतात, कंट्रोल डायग्राम आणि पॉवर डायग्राम. तर या सर्व डायग्राममध्ये जे सिम्बॉल्स असतात, स्टँडर्ड सिम्बॉल वापरले जातात, तर ते इथे दाखवले आहेत. हा कॉन्टॅक्टरचा सिम्बॉल आहे, हा नॉर्मली ओपन म्हणजेच NO कॉन्टॅक्टचा सिम्बॉल आहे, नॉर्मली क्लोज हा NC कॉन्टॅक्टचा सिम्बॉल आहे आणि हा एक पूर्ण कॉन्टॅक्टर आहे ज्यामध्ये NO आणि NC हे ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट्स आहे. हे 3 मेन कॉन्टॅक्ट्स NO आहे, कॉईल आहे आणि हे NO/NC ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट्स आहे. आणि हे सर्व सिम्बॉल्स वापरून डायग्राम्स बनवल्या जातात. तर सर्वप्रथम बघूया पॉवर सर्किट ऑफ DOL स्टार्टर. तर पॉवर सर्किटमध्ये डायरेक्टली जो सप्लाय आहे तो सर्किट ब्रेकर, कॉन्टॅक्टर आणि ओव्हरलोड रिले मार्फत डायरेक्टली मोटरपर्यंत दिला जातो, म्हणून याला पॉवर सर्किट म्हटलं जातं. म्हणजे फुल व्होल्टेज जे आहे, जर पीपेज असेल तर 415 व्होल्ट डायरेक्टली मोटरपर्यंत पॉवर सर्किटने जातं. तर इथे काय केलं आहे, 3 फेज आहे, L1, L2, L3. हे 3 फेज सर्किट ब्रेकरच्या 3 टर्मिनल्सला दिले आहे. त्याच्या आउटगोईंगपासून कॉन्टॅक्टर्सच्या 1, 3, 5 टर्मिनलला जोडलेले आहे. त्यानंतर कॉन्टॅक्टरचे 2, 4, 6 हे जे टर्मिनल्स आहे हे सुद्धा फेजच आहे. हे थर्मल ओव्हरलोड रिलेच्या 1, 3, 5 या टर्मिनल्सला गेले आहे आणि त्यानंतर थर्मल ओव्हरलोड रिलेचे दुसरे जे टर्मिनल्स आहे ते मोटरला गेलेले आहे. अशा प्रकारे पॉवर सर्किट हे डायरेक्टली सप्लाय गेलेला असतो सर्किट ब्रेकर, कॉन्टॅक्टर आणि ओव्हरलोड रिले मार्फत मोटरला. तर आता ह्यानंतर हे जे DOL स्टार्टर आहे हे ऑन ऑफ करण्यासाठी कंट्रोल सर्किटची गरज असते. मोटर जी आहे ती ऑन ऑफ करण्यासाठी कंट्रोल इलेमेंट्स वापरले जातात आणि हे कंट्रोल इलेमेंट्स वापरून जे सर्किट तयार केलं जातं त्याला म्हटलं जातं कंट्रोल सर्किट. तर इथे आपण कंट्रोल सर्किट बघणार आहोत DOL स्टार्टरचं. यामध्ये ऑन ऑफ पुश बटन तसेच ओव्हरलोड रिले वापरलेला आहे आणि कॉन्टॅक्टर्स. तर ह्या सर्किटमध्ये कसे होते कंट्रोलिंग ते आपण बघणार आहोत. तर इथे सिंगल पेज सप्लाय देऊन या डायग्राममध्ये कंट्रोल केलेलं आहे. इथे तुम्ही फेज आणि न्यूट्रल हा सप्लाय देऊन कंट्रोल केलेला आहे. तर कधी 2 फेज देऊन सुद्धा कंट्रोल करू शकतो. ते कॉईलच्या व्होल्टेजवर डिपेंड असतं. जर कॉईलचं व्होल्टेज 220 असेल तर आपण सिंगल फेज वापरून कॉईलला कंट्रोल इलेमेंट्स वापरून सर्किटला कंट्रोल करू शकतो. किंवा जर कॉईलचं व्होल्टेज 400 असेल तर आपण 2 फेज घेऊन हे सर्किट बनवू शकतो. आणि कंट्रोल सर्किटला व्होल्टेज कमी असलं तरी सुद्धा चालतं. काही कॉइल्स ह्या 110 व्होल्टच्या सुद्धा असतात. तर इथे बघणार आहोत एक फेज आणि न्यूट्रल वापरून कंट्रोल केलेल्या सर्किटची डायग्राम आहे. ह्यामध्ये आता आपण आधी बघतोय फेज गेला आहे थर्मल ओव्हरलोड रिले. त्या थर्मल ओव्हरलोड रिले काय आहे याबद्दल थोडी माहिती सांगितलीच आहे तुम्हाला. तर थर्मल ओव्हरलोड रिलेचा हा NC कॉन्टॅक्ट्स असतो. ते हा नॉर्मली क्लोज कॉन्टॅक्टला ही फेज वायर कनेक्ट केली जाते. त्यानंतर इथून निघून स्टॉप पुश बटनला हा सुद्धा NC आहे. इथून निघून स्टार्ट पुश बटनला हा मात्र NO आहे. स्टार्ट पुश बटन हे NO आहे आणि त्याच्या स्टॉप पुश बटनच्या दुसऱ्या टर्मिनलकडून कॉन्टॅक्टरच्या कॉईलला म्हणजेच A1ला
आणि कॉन्टॅक्टरचे दुसरं जे कॉन्टॅक्टरच्या कॉईलचं जे दुसरं टर्मिनल आहे A2 ते न्यूट्रलला. तर अशा प्रकारे हे कॉम्पोनंट सिरीजमध्ये जोडलेले असतात. स्टार्ट, स्टॉप, पुश बटन आणि ओव्हरलोड रिले. आता हे सर्किट कसं काम करतं? ज्यावेळेस आपण फेस देतो, सप्लाय देतो, त्यावेळी काय होतं तर इथून डायरेक्टली सप्लाय जो आहे तो थर्मल ओव्हरलोड रिलेचा NC कॉन्टॅक्ट असल्यामुळे डायरेक्टली सप्लाय स्टॉप पुश बटनमध्ये येतो. हा सुद्धा NC कॉन्टॅक्ट असल्यामुळे इथून सप्लाय डायरेक्टली स्टार्ट पुश बटनकडे जातो. पण स्टार्ट पुश बटन हा NO आहे, त्यामुळे हा जो करंट आहे किंवा सप्लाय हा इथेच थांबतो, तो इकडे येत नाही, कारण हा कॉन्टॅक्ट ओपन आहे. ज्यावेळी आपण हे स्टार्ट पुश बटन प्रेस करू त्यावेळी हा कॉन्टॅक्ट क्लोज होईल आणि इथून सप्लाय कॉईलला मिळेल, कॉईलच्या A1 टर्मिनलला मिळेल आणि A2 टर्मिनलला न्यूट्रलकडून मिळेल आणि सर्किट कंप्लीट झाल्यामुळे ही कॉईल एनर्जाइज होईल आणि कॉन्टॅक्टर ऑन होईल. पण आता जर आपण हे स्टार्ट पुश बटन जे प्रेस केलं होतं ते सोडून दिलं तर पुन्हा हा कॉन्टॅक्ट NO बनतो आणि ह्या कॉईलला सप्लाय मिळत नाही आणि ही कॉईल डिएनर्जाइज होते आणि कॉन्टॅक्टर ऑफ होतो. तर हे होऊ नये, असं होऊ नये ह्यासाठी जे स्टार्ट पुश बटन असतं त्याच्या पॅरललमध्ये एक ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट्स वापरतात, ज्यालाच आपण होल्ड ऑन कॉन्टॅक्टसुद्धा म्हणतो. 13-14 नंबरने इथे दाखवला आहे. हा NO कॉन्टॅक्ट्स ह्या बटनच्या पॅरललमध्ये लावला जातो. त्यामुळे हे जे स्टार्ट पुश बटन आहे हे जरी तुम्ही सोडलं तरी सप्लाय ह्या होल्ड ऑन कॉन्टॅक्ट मार्फत कॉईलला मिळत राहतो आणि कॉन्टॅक्टर बंद होत नाही. म्हणून कुठल्याही कंट्रोल सर्किटमध्ये होल्डिंग करण्यासाठी होल्ड ऑन कॉन्टॅक्टर किंवा ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट्स वापरलेले असतात. तर अशा प्रकारे DOS स्टार्टरचं कंट्रोलिंग करता येतं. त्याचप्रमाणे जर मोटरने त्याच्या नॉर्मल कॅपॅसिटीपेक्षा जास्त करंट घेतला तर काय होतं, त्यावेळेस हा जो थर्मल ओव्हरलोड रिले आहे ह्याचे कॉन्टॅक्ट्स NC असतात, म्हणजे क्लोज आहे. हे कॉन्टॅक्ट्स आता पट्टी गरम झाल्यामुळे कॉन्टॅक्ट्स ओपन होतात, म्हणजेच हा NC NO बनतो. त्यामुळे इथून करंट इकडे फ्लो होणं बंद होतो आणि त्यामुळे कॉईल डिएनर्जाइज होते. कॉईलला सप्लाय न मिळाल्यामुळे कॉईल डिएनर्जाइज होते आणि कॉन्टॅक्टर ऑफ होतो. म्हणजे अशा प्रकारे जर नॉर्मल कॅपॅसिटीपेक्षा जास्त करंट मोटरमधून फ्लो झाला तर हा थर्मल ओव्हरलोड रिले ओपन होऊन मोटरला मेन सप्लायपासून वेगळं करण्याचं काम करतो, म्हणजेच मोटरला प्रोटेक्शन देतो. तर अशा प्रकारे ओव्हरलोड रिले आपलं काम करत असतो. तर आता ह्याचं वर्किंग कसं होतं DOS स्टार्टरचं ते आपण ॲनिमेशनमध्ये बघूयात. त्याआधी जी DOS स्टार्टर आहे त्याची एक कंप्लीट डायग्राम दाखवली आहे. त्यामध्ये कंट्रोल आणि पॉवर हे दोघं सर्किट इथे वापरलेले आहे. हे तुम्हाला दिसतं RYB फेज मार्फत कॉन्टॅक्टरमधून ओव्हरलोड रिले आणि मोटर. हे पॉवर सर्किट आहे आणि जे ग्रीन किंवा रेड लाईन्सने दाखवलेलं आहे हे कंट्रोल सर्किट आहे, ज्याच्यामध्ये स्टार्टसाठी ग्रीन बटन आणि स्टॉपसाठी रेड पुश बटन वापरलेलं आहे. ही कॉन्टॅक्टरची कॉईल आहे. तर अशा प्रकारे पूर्ण हे DOS स्टार्टरचं कंप्लीट पॉवर आणि कंट्रोल सर्किट वापरून तयार केलेली डायग्राम आहे. आता आपण वर्किंग बघूया की DOS स्टार्टरचं वर्किंग कसं होतं. तर कंट्रोल आणि पॉवर सर्किट दोघं वापरून आपण DOS स्टार्टरचं वर्किंग इथे बघणार आहोत. तसेच इथे आता हे बटन NO आहे, म्हणजे स्टार्ट बटन आहे. ज्यावेळेस प्रेस करू त्यावेळेसच करंट फ्लो होईल आणि हे स्टॉप बटन आहे, याच्यातून नॉर्मली NC असल्यामुळे करंट फ्लो होत असतो. तर इकडे
हे कंट्रोल सर्किट आहे, पॉवर सर्किट आहे आणि इंडिकेटर्स लावले आहे. मोटर बंद असेल त्यावेळी ग्रीन इंडिकेटर आणि ऑन असेल तेव्हा ब्लिंक. तर हे कॉन्टॅक्ट्स आहे, मेन कॉन्टॅक्ट्स जे एनो आहे. पॉवर सर्किटमध्ये ज्यावेळेस सप्लाय इथे मिळतो कॉन्टॅक्टर क्लोज होतात आणि डायरेक्टली सप्लाय मोटरला मिळून मोटर फिरते. तर स्टार्ट पुश बटन आहे, कॉन्टॅक्टर आहे. NC कॉन्टॅक्ट्स हा इंडिकेटरसाठी वापरला आहे, एनो कॉन्टॅक्ट ऑन इंडिकेटरसाठी वापरलेला आहे. तर अशा प्रकारचं सर्किट हे पॅनलमध्ये वापरलं जातं, DOLच्या पॅनलमध्ये. नॉर्मल कंडिशनला आता मोटर ऑफ आहे त्यावेळेस ग्रीन कलरचा इंडिकेटर लागतो आहे, पण ज्यावेळी आपण स्टार्ट पुश बटन प्रेस करू त्यावेळेस कॉन्टॅक्टमधून हे सर्व कॉन्टॅक्ट जे एनो होते ते NC झाले आणि इथं ऑरेंज लाईट लागला आणि पॉवर सर्किटमधून सुद्धा करंट फ्लो झाल्यामुळे मोटर चालू झालेली आहे. आणि त्यावेळी इंडिकेटर जे आहे तो रेड कलरचा इंडिकेटर लागला आहे. आता आपण मोटरचा स्टार्ट पुश बटन जरी प्रेस केलेलं सोडून दिलं तरी मोटर चालू असते, कारण काय, आपण इथं होल्ड ऑन कॉईल होल्ड ऑन कॉन्टॅक्ट्स लावलेला आहे म्हणून. आता आपण बघणार स्टॉप. जर मोटरला आपण स्टॉप करतो त्यावेळी काय होतं, ज्यावेळेस मोटरला आपण स्टॉप करतो तर हा NC एनो झाला आणि हे सर्व कॉन्टॅक्ट्स ओपन झाले आणि त्यामुळे इथे ग्रीन कलरचा लाईट इंडिकेट झाला आहे. जे हा एनो होता तो NC झालेला आहे. अशा प्रकारे इथे इंडिकेटर वापरून आपल्याला मोटर चालू आहे बंद आहे ते कळू शकतं. आता ओव्हरलोड रिले जेव्हा ऑपरेट होतो त्यावेळेस काय होतं, नॉर्मल कंडिशनला मोटर चालू आहे त्यावेळेस ओव्हरलोड रिले NC असतो, पण ज्यावेळेस करंट जास्त झाला त्यावेळेस हा ओव्हरलोड रिले ओपन झाला म्हणजेच एनो झाला आणि इथून करंट फ्लो होणं बंद झालं आणि त्यामुळे ह्या इंडिकेटरला सुद्धा सप्लाय मिळाला नाही. हे सर्व कॉन्टॅक्टरचे कॉन्टॅक्ट्स ओपन झाले त्यामुळे ओव्हरलोड मार्फत मोटरला सप्लाय न मिळाल्यामुळे मोटर बंद झाली आणि ग्रीन कलरचा लाईट इंडिकेट झाला आहे, मोटर स्टॉप झाली आहे म्हणून. तर अशा प्रकारे DOLचं वर्किंग आपण यामध्ये बघितलं आहे की मोटरचं बटन ऑन केल्यावर कसं सप्लाय मिळतं, ऑफ केल्यावर काय होतं आणि ओव्हरलोड झाल्यावर काय होतं. जे इंडस्ट्रीमध्ये पॅनल्स असतात त्यामध्ये अशी डायग्राम वापरून सर्किट बनवलेलं असतं आणि इंडिकेटरसुद्धा लावलेले असतात ऑन ऑफ दाखवण्यासाठी. यानंतर बघूया की DOL स्टार्टरची वायरिंग कशी केलेली असते. सर्वप्रथम फ्यूज घेतलाय, कॉन्टॅक्टर आहे, त्यानंतर ओव्हरलोड रिले आहे, स्टॉप पुश बटन, स्टार्ट पुश बटन, सप्लाय आहे 3 फेज सप्लाय, न्यूट्रल. सर्वप्रथम फ्यूज वापरला आहे, त्यानंतर कॉन्टॅक्टर आहे, पॉवर डायग्राम आधी बनवून घेतली आहे. पॉवर वायरिंग रेड येलो ब्ल्यू 3 फेज कॉन्टॅक्टर्समध्ये गेले. कॉन्टॅक्टरकडून ओव्हरलोड रिले ऑलरेडी कनेक्ट केलेले आहे आणि ओव्हरलोड रिलेमधून डायरेक्टली मोटरला गेली. ही पॉवर डायग्राम झाली. आता कंट्रोल करण्यासाठी जे स्टार्ट पुश बटन त्यासाठी एक सिंगल फेज घेतला आहे सप्लाय, MCB वापरला आहे. MCBमधून ओव्हरलोड रिलेच्या NCला गेला आहे, ओव्हरलोड रिलेच्या NCमधून टॉप पुश बटनला गेलेला आहे, त्यानंतर स्टार्ट बटनला, स्टार्ट बटनकडून कॉन्टॅक्टरच्या A1 कॉईलला गेलेला आहे आणि त्यानंतर एनो कॉन्टॅक्ट्सला गेलेला आहे. एनो कॉन्टॅक्टला रेड बटनमधून गेलेला आहे आणि कॉईल आणि एनो कॉन्टॅक्ट हे कॉमन केलेले आहे, ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट. त्यानंतर ते न्यूट्रल जी आहे ती A2ला दिली आहे, ज्यामुळे आपण हे सर्किट कंट्रोल करू शकतो.
तर अशा प्रकारे ड्युअल स्टार्टरची वायरिंग आपण इथे केलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण ड्युअल स्टार्टर का वापरतात, त्यानंतर त्याची गरज का असते, तसेच त्यामध्ये कुठले कंपोनंट्स वापरतात, त्याचे कंट्रोल आणि वायरिंग सर्किट हे सुद्धा बघितलं आहे. तसेच वायरिंग कशी केली जाते हे सुद्धा आपण बघितलं आहे. थँक्यू.